तू कुणाच्या नादी लागलास लक्षात ठेव. खराची जात सांगतो एमपीत बसून. खरा दलित होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीचा होता, महारांचा होता आणि ब्राह्मणांचं काम करायला निघाला होता. अरे लाज वाटली पाहिजे यार. कशाचं बनलेलं रे तू? तोंडातून पाडलेली अवलाद. तुला भोंगळा करून बी काय फायदा नाही. तुझी अवलाद तोंडातून पडलेली आहे. हे तूच लिहितो, तूच बोलतो. तोंडातून कसा पाडला ह्याचं उत्तर दे. ब्राह्मणांचं काम शूद्रांनी करायचं नाही, सोडून दिलंय आम्ही. 14 ऑक्टोबर 1956 22 प्रतिज्ञा. जरा नीट बघ. विज्ञानवादी लोक आहेत आम्ही. खराची जात तुला तिथं एमपीत बसून कळाली? खराची जात तुला सांगायची? तुला महाराष्ट्रातून कोणी फोन केला होता? कोण तो गांडू आहे महाराष्ट्रातला? कोण तो हरामखोर आहे? त्यांनी इथं तुला जी जात सांगितली आणि व्हिडिओ बनवायला लावला, तो महाराष्ट्रातला कोण आहे? देवेंद्र फडणवीस. गृहमंत्रीपद तुमच्याकडे. याद राखा, या जर भोंगळ्याला अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत कारवाई करून जर महाराष्ट्रात आणलं नाही तर याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. RSS मनुवाद्यांशिवाय या हरामखोराला फोन गेलेला नाही. महाराष्ट्रातून याला कुणी फोन केला याचा VDR CDR चेक करा. बाबासाहेबांचा फोटो जाळणारी ह्याच अवलादीत, बाबासाहेबांनी संविधान नाही लिहिलं म्हणणारी हीच अवलाद आहे. स्वरूप आनंद. कसला आनंद आला रे तू? कसला आलाय स्वरूप? कुठं कुठं बाहेर निघाला स्वरूप आहे तू. तू आज महाराष्ट्रात पाहिजे होता, भोंगळा करून आणला असता. गांडीवर फटके दिले असते तुझ्या. तू चुकीच्या लोकांच्या नादी लागलास. सर्व कार्यकर्त्यांना महाराष्ट्रात आवाहन करतोय, पोलीस स्टेशनला जा आणि याच्यावरती अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत तक्रारी द्या. आणि कोणी पोलिसांनी तक्रार नाही घेतली तर फोन करा. त्या पोलिसांना सुद्धा मी इशारा देतोय. हा व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या सुद्धा तळपायाची आग मस्तकाला गेली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव, त्यांच्या जातीचं नाव. अरे हा बोंधू होता, प्रवृत्ती होती, आतंकवादी होता. ती जात होऊ शकत नाही. या प्रवृत्तीची जात तुला एमपीत बसून कळाली? कुणी फोन केला महाराष्ट्रातून? हा खरात दलित नाहीये, हा खरात बौद्ध नाहीये, हा खरात आंबेडकरी नाहीये, हा खरात मराठा समाजाचा आहे. पण एकाही मराठ्यांनी महाराष्ट्रातल्या त्याचं समर्थन केलेलं नाही. एकाही मराठ्यांनी पुढे येऊन म्हणलं नाही की याची जात मराठा आहे. एकानेही केलं, कुणाही महाराष्ट्रात कोणत्याही जातीच्या माणसानी याची जात सुद्धा शोधण्याचा प्रयत्न केला नाही. हा आमचा महाराष्ट्र आहे, शिव फुले शाहू बाबासाहेबांचा. एमपीत बसून तू डिस्टर्ब करणार? हे असंच झालेलं नाही फडणवीस. BJP RSS मनुवाद्यांच्या लोकांनी फोन करून मिसगाईड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर या बदमाशाचा व्हिडिओ बाहेर आलेला आहे. यामध्ये जर कठोर कारवाई नाही झाली तर परिणाम वाईट होतील. तो खरात मराठा समाजाचा आहे. पण आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते, एक तर बोंधू जन्माला आले नसते. हे बोंधू जन्माला काय येतात? देवेंद्र फडणवीस तुमच्यामुळे जन्माला येतात. 15 वर्षापासून कशाचा डंका तुम्ही वाजवताय महाराष्ट्रात? हे एक हजारो पडलेले, तुमच्या दम नाहीये काही बोंधूला पकडण्याची. आमचे नरेंद्र दाभोळकर मारलेत या सगळ्या प्रवृत्तींनी. किती अंधश्रद्धा निर्मूलनच्या केस रजिस्टर केल्यात. तिथं मुजरा करायला, तिथं मूत प्यायला जाणारे हजारो बोंधू पडलेत महाराष्ट्रात. काय त्यालाही रोखलं नाही. आज छत्रपती शिवाजी महाराज असते तो बोंधू नावाला सुद्धा उभा राहिले नसते. आणि जर एखादा बोंधू या खरात सारखा मराठा जरी असता, मुंडका आणि पाय छाटून आतापर्यंत मोकळे झाले असते. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आणि त्यांचा इतिहास आहे. आणि या हरामखोराला कुणी, या भोंगळ्याला त्या ठिकाणी एमपीचा कोणी फोन केला महाराष्ट्रातून? शोध लावा. लक्षात ठेवा, यांनी दलितांना डिवचलंय, बाबासाहेबांच्या लेकरांना डिवचलंय. महाराष्ट्रात दंगली घडवायचं, महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा बिघडायचा आहे. नेमकं काय करायचं? फडणवीस उत्तर द्या. तुम्ही एकीकडे म्हणता अफवा पसरू नका, सोशल मीडियावर लिहू नका, आणि हा
याचे कपडे कोणत्या रंगाचे हा अफवा पसरवतो कोण लागतो तुमचा फडणवीस? का आतापर्यंत याच्यावर कारवाई झाली नाही? तुम्हाला बेंगलोरमध्ये अजित पवारची 0 FIR दाखल झाली तर महाराष्ट्राचा अपमान वाटला आणि महाराष्ट्राच्या प्रकरणावरती दिशाभूल करणारी माहिती हा असणारा हरामखोर त्या एमपीत बसून दलित आहे म्हणून सांगतो खरा आणि वरून म्हणतो शूद्रांनी ब्राह्मणांचे काम करायचे नाही, ब्राह्मणांचे हे काम आहे. तू ब्राह्मणांचा अपमान करतो, तू ब्राह्मणांना या ठिकाणी कमी लागतो, तू ब्राह्मणांना बलात्कारी म्हणतो. म्हणजे ह्या खराबनी जे काम केलं ते ब्राह्मणांचं काम आहे असं तुला म्हणायचंय का? लाज वाटली पाहिजे असल्या या मानसिक रोग्यांना ज्यांचा मेंदू सडलेला आहे, घाण वास सुटलाय. चला एमपीत बसलाय पण महाराष्ट्रात वास सुटलाय. नागडा करून मारला जाईल. जर फडणवीस गुन्हा दाखल नाही केला तर मग आम्हाला एमपीत घुसावं लागेल. आता नाही वाटत महाराष्ट्राचा अपमान, एमपीतला माणूस महाराष्ट्रातली बदनामी करतोय, ब्राह्मणांची बदनामी करतोय, शूद्र त्या ठिकाणी असणार शूद्र म्हणून आंबेडकरवादी बौद्धांनाही नव्हतोय. येताना तुम्ही दीक्षाभूमीला करताना तिथं भाषण